सुस्वागतम. ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशांक हा सुमीला म्हणतो की सुमी, हे बाळ माझं आहे म्हणजे अपूर्वाचं आहे. यात एक जरी शब्द खोटा असला ना तरी तू निखिलला विचार. तेव्हा सुमी ही निखिल समोर येत म्हणते की सांगा ना निखिल, हे सर्व खरं आहे का? तर निखिल हा फक्त सुमीकडे बघत असतो. थोड्या डॉक्टर कौशिक म्हणतात की सुमी, आता शशांकने काय म्हणितलं ते ऐकलं ना तू? सुमी म्हणते की निखिल मला अगोदर का नाही सांगितली ही गोष्ट? तेव्हा निखिल म्हणतो की मला अपुने शपथ घातली होती. तेवढ्या डॉक्टर कौशिक म्हणतात की सुमी, ते बाळ पिवळं पडलं होतं. त्यानंतर आपू घाबरली आणि क्षणात काहीही विचार न करता आपू ही माझ्या हॉस्पिटलमध्ये आली. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की योगायोगाने डॉक्टर शिंदेसुद्धा तिथेच आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं. सुमीला हे जर सर्व कळलं तर खूप धक्का बसेल आणि म्हणून मी सुद्धा गप्प बसलो आणि तुला काही सांगितलं नाही, असे डॉक्टर कौशिक आता सुमीला बोलतात. ते ऐकून दादा काका आपू समोर येत म्हणते की खरंच आमची खूप मोठी चूक झाली आणि सगळ्यांच्या वतीने मी आपू तुझी माफी मागतो. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की आता या घरात आपूला पोलिसांकडे देण्याची सुद्धा तयारी झाली. डॉक्टर कौशिक म्हणतात की अपूवर हात उचलला गेला. तेव्हा अशा या परिस्थितीत मी आता अपूला या घरात नाही ठेवू शकत. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की सुमी, तुला आता या बाळाला घेऊन तुझ्या घरी म्हणजे सासरी जाण्याची सुद्धा काही गरज नाही, कारण मी अपूला घेऊन आता घरी चाललोय. ती ऐकून आता सर्व कानिटकरांना मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात हात जोडून कुकी म्हणतो, काय करताय तुम्ही, प्लीज असं काही करू नका. माई म्हणते की आपू कुठेही जाणार नाही, ती इथेच थांबवेल. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की आता ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. तेव्हा शशांक म्हणतो की आपू तू जा या घरातून, कारण कोणालाच आता या घरात गरज राहिलेली नाहीये तुझी. ती ऐकून अपूला मोठा धक्का बसतो. आपू म्हणते की खडूस तू काय बोलतोय? तेव्हा शशांक म्हणतो की बरोबर, तू इथे थांबावं हे मला योग्य वाटत नाहीये आपू. शशांक म्हणतो की खरंच आपू, या घरात कुणालाही तुझी कदर नाही आणि मलाही तुला ओळखता नाही आलं. शशांक म्हणतो की इकडे आल्यानंतर मला सर्व कळलं, पण त्या अगोदर माझा गैरसमजच झाला होता की नाही आपू? ते ऐकून आपू म्हणते की खडूस तूच जर म्हणत असला तर नाही थांबत मी इथे, जाते मी माझ्या घरी. तेव्हा सुआ आई म्हणते की आपू, हे सर्व ज्या बाळामुळे घडलं ना, त्या बाळाला तुझी गरज आहे आपू, तू जाऊ नकोस. त्यानंतर आपू प्रेमाने निखिलकडून बाळाला घेते आणि त्याचा किस घेऊन ते बाळ सुमीच्या हातात देते. तर लगेचच आपू म्हणते की सुमी, बाळाची काळजी घे. तेव्हा कुकी म्हणतो की शशांक तू अपूला थांबव प्लीज, हे तूच करू शकतोस प्लीज. तर शशांक हा लगेच नकारार्थी मान हलवतो. तर आता डॉक्टर कौशिक लगेचच अपूला त्यांच्या घरी घेऊन येतात. तेव्हा आपू ही सोप्यावर बसून विचार करत असते. अपूच्या डोळ्यासमोर तिचे बाळ येत असते. तेवढ्यात कौशिक अपूला कॉफी देतात, तर आपू ही कॉफी घेण्यासाठी नकार देते. तेवढ्यात सारिका आत्या तिथे येते. तर डॉक्टर कौशिक म्हणतात की सारिका, मी तुला सांगितलं होतं ना, अजून नेत्राची परिस्थिती बरोबर नाही, तू कशाला आलीस इकडे? सारिका आत्या म्हणते की अरे दादा, अपूचं हे सर्व ऐकल्यानंतर मला काही तिकडे राहणार होतं का? तर बरं झालं दादा तू अपूला इकडे घेऊन आलास बरं का. तर डॉक्टर कौशिक म्हणतात की अपूला एकटं राहू देणार. तेव्हा सारिका आत्या म्हणते की नाही, आता मी अपूला एकटे राहू देणार नाही. सारिका आत्या म्हणते की आता अपूच्या दुःखाला वाट करून द्यायला हवे, नाही तर ती कुडत राहील आणि त्याचा तिलाच खूप त्रास होईल. तेव्हा डॉक्टर कौशिक सारिकाला म्हणतात की अगं, सुमीचं बाळ गेलंय आणि अपूचं बाळ जिवंत आहे. तेव्हा सारिकाला धक्का बसून सारिका म्हणते की मग शशांकने सुद्धा मला असं का सांगितलं? तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की शशांकला सुद्धा यामध्ये अगोदर काहीच माहीत नव्हतं. डॉक्टर कौशिक म्हणतात की सुमीची डिलिव्हरी झाली ना, तेव्हा ते बाळ गेलेलंच होतं आणि हे जेव्हा अपूला समजलं ना, तेव्हा अपूने स्वतःचं बाळ सुमीला दिलं. तेव्हा सारिका आत्याला मोठा धक्का बसतो आणि जेव्हा आपू बाळ घ्यायला गेली ना, तेव्हा सुमीने तर त्या अपूच्या अंगावर हात उचलला आणि पोलिसात देण्याची धमकीसुद्धा दिली. सारिका आत्या म्हणते की दादा तू हे काय सांगतोस? कानिटकरांची मुलगी असं वागू शकते? ते ऐकून सारिका आत्या म्हणते की माझ्या बिचारी अपूवर दुहेरी आघात झालाय, तिला आता यातून सावरायला हवं. तेव्हा आपू म्हणते की आत्या बाबा, आता चर्चा बाद झाली, त्या सर्वांपासून लांब राहायचं म्हणून मी इथे आले. आपू म्हणते की आता इकडे येऊन मी माझा एमएचा अभ्याससुद्धा चालू ठेवते आणि वाटलंच तर पुढचा सुद्धा अभ्यास करील. इकडे आता शशांकसुद्धा त्याच्या रूममध्ये एकटाच कुठत बसलेला असतो. अपूची प्रत्येक क्षणाक्षणाला शशांकला आठवण येत असते. आपण अपूला कसे ते बाळ सुमीचे आहे आणि सुमीला नेऊन दे हे अपूला सांगितल्याचे आता आठवू लागते. तेवढ्यात
माई, सुआई, सुमी सर्वजण शशांकला जेवणाचे ताट घेऊन येतात. तर शशांक म्हणतो की नको, मला भूकच नाही आहे आणि आत्ता मला कोणाशीही बोलायची इच्छाही नाही आहे आणि ऐकून घेण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा सुआई म्हणते की अरे, अपूच्या बाबतीत जे काही घडलं ना ते चुकीचंच आहे, पण कुणी काही मुद्दाम तर केलेलं नाही आहे ना हे. सुवाई म्हणते की अपूला दुखवण्यासाठी कुणीच चुकीचं वागलेलं नाही. तेव्हा सुमी म्हणते की नाही आई, यामध्ये माझी चूक आहे. काही वर्षापूर्वी अपू या घरात आली आणि ती काळनीटकारांचे संस्कार कायमच जपत राहिली. सुमी म्हणते की या घरात जन्म घेऊन सुद्धा मी खोट्या मनाची राहिले. शशांक म्हणतो की आता बोलून काहीच उपयोग नाहीये आणि आता गोष्टी बदलणार नाहीत. तर निखिल म्हणतो अशा कशा बदलणार नाहीत. तेव्हा माई म्हणते की अरे शशांक, मीच आता अपूच्या घरी जाते आणि तिची समजूत घालून घेऊन येते. माई म्हणते की अरे, मी अपूच्या फोनवर फोनसुद्धा केला होता, पण तिचा फोन बंद येतोय. तेव्हा अरे शशांक, तू डॉक्टर कौशिकांच्या मोबाईलवर फोन करतोस का आणि तू अपूला इकडे बोलावून घे. तेव्हा शशांक म्हणतो की माई, कुठल्या तोंडाने अपूला मी इकडे बोलावून घेऊ. जेवढेच तुम्ही तिचे गुन्हेगार आहात ना, तेवढाच मी सुद्धा तिचा गुन्हेगार आहे. शशांक म्हणतो की मी अपूला ओळखण्यातच चुकलो आणि हीच चूक मी सतत करत आलोय. अपू माणूस म्हणून किती मोठ्या मनाची आहे ना, हे मला आत्ता आत्ता कळायला लागलंय, असे आता शशांक सर्वांना सांगतो. शशांक म्हणतो की ते तुझं बाळ आहे किंवा अपूचं हे नंतरचं, पण तू तिला स्वार्थी कसं काय समजली सुमी. अपू तुझ्या बाळाला घेऊन जाईल, तिला किडनॅप करेल असे विचार तुझ्या डोक्यात कसं आलं सुमी. आणि तू अपूवरती असे किती आरोप केले, असे आता शशांक सुमीला बोलतो. आरोप करणं कमी वाटलं की काय, म्हणून तू अपूवरती हातही सुद्धा उगारलास. तेव्हा माई म्हणते की शशांक बाळ शांत हो. तर शशांक म्हणतो कसं शांत होऊ सांग ना. मी कौशिकांना सुद्धा हे सगळं माहीत होतं, तरीसुद्धा ते एक शब्दही बोलले नाहीत. या सुमीने त्यांच्या समोर त्यांच्या मुलीवर हात उगारला, त्यांना काय वाटलं असेल आता, असं शशांक सर्वांना बोलतो. तेव्हा सुवाई म्हणते की मग काय करायचं शशांक, आपण हातावर हात धरून तसंच बसून राहायचं का. शशांक म्हणतो की आता काहीच उपाय नाही आणि काही पर्याय नाही आपल्यासमोर. आपण अपूला ज्या ठिकाणून दुखावलं ना, त्या ठिकाणाहूनच आता आपले सगळे मार्ग बंद झाल्याचे शशांक सर्वांना सांगतो. शशांक म्हणतो की सुमी, आपले लहानपणीचे दिवस आठवना. आई शिवाय आपण माईजवळ जास्त दिवस राहिलोय. माई, आई हे शब्द बोलायला वेगळे आहेत, पण या तिघींनी सुद्धा आपल्यावर सारखी माया केली. शशांक म्हणतो की यांनी सर्वांवर समान संस्कार केले होते ना, आणि यांच्या संस्कारात तू वाढलेली असून सुद्धा तू अपूला अशी कशी बोलू शकतेस, असा आता जाप शशांक हा सुमीला विचारतो. हात जोडतच सुमी म्हणते की दादा, मला माफ करा आणि प्लीज अपूला आपल्या घरी परत घेऊन ये. मी तिची पाय धरून माफी मागते. तर शशांक म्हणतो की अजिबात नाही, मी आता ती चूक पुन्हा कधीच करणार नाही आणि आता अपू या त्या घरी परत कधीच येणार नसल्याचे सांगताच आता माई, सुवाई, पन्ना सर्वांना मोठा धक्का बसतो. त्यानंतर माई आता ही अपूच्या घरी येते. तेव्हा माईला बघताच अपूला मोठा धक्का बसतो. तर हात जोडून माई, सुवाई आणि पन्ना काकू म्हणतात की अपू आपल्या घरी चल प्लीज, तुला त्या घरी येण्याची आणि त्या घराला खरंच तुझी खूप गरज आहे. पन्ना काकू म्हणते की अगं, ते घर तुझ्यापासून अगदी सुनं सुनं झालंय. तेव्हा हात करत सारिका त्या पाठीमागून येत म्हणते की 1 मिनिट थांबा, आता अपू त्या घरी पुन्हा कधीच येणार नाही. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर आता अखेर अपूचे बाळ अपूकडे येऊन अपू ही पुन्हा कानिटकरांच्या घरी कशी येते हे बघण्यासाठी आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.